नमस्कार, माझं नाव पंकज भरत सालकर. मी मांडवी गावाचा रहिवासी आहे आणि ही शाळा आहे मांडवी जिल्हा परिषद शाळा. आज इथे आम्ही याच्यासाठी पालक पूर्ण जमलेलो आहेत की 1.5 वर्ष झाले या शाळेवर फिलिप्स गोम्स सर आहेत. ते 1.5 वर्ष झाले इथे येत नाहीत शाळेवर. त्यांचा पगार इथे निघतो, त्यांची ड्युटी इथे आहे, तरी सुद्धा ते येत नाही, टाळाटाळ करतात. त्यांच्याशिवाय आम्ही बोलण्याचा पण प्रयत्न केला तरी ते आपल्याला काय रिप्लाय देत नाही. आणि आज या शाळेची दुरावस्था बघू तुम्ही शकता, काय परिस्थिती आहे. सलई आणि स्लॅब पूर्ण पडतो आणि जवळजवळ 30 ते 31च्या वरती पट आहे मुलांचा, आणि ही मुलं खेळतात इथेच याच शाळेवर. तर या दुरुस्तीसाठी पण आपण पत्रव्यवहार केलाय, BDO साहेबांशी बोललोय आणि शिक्षण प्रशासनाला आमची एवढीच या मागणी आहे की एकमेकावर ढकलाढकली करतात. आज BDO साहेब केंद्र प्रमुखांचं नाव सांगतात, केंद्र प्रमुख BDO साहेबांचं नाव सांगतात. याला अर्थ नाही ना. त्यांनी म्हणूनच आम्ही आज सगळ्या पालकांनी मिळून आज शाळेला ताला ठोकलेला आहे. आणि जोपर्यंत या शाळेत सर शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही. मुलांना शिक्षण मंत्र्याकडे एवढीच मागणी आहे का मुलांचं भविष्यासाठी तुम्ही प्रयत्न करून एक शिक्षक आपल्याला शाळेत उपलब्ध करून दिला पाहिजे. जर ते शिक्षणाची मानसिकता नसेल येण्याची तर दुसरा शिक्षक जरी आम्हाला दिला तरी चालेल. आम्हाला कुठून तरी मुलांचं एक शिक्षण व्हायला पाहिजे. आणि आम्ही एक्स्ट्राचं काही मागत नाही, जे शाळेत आहे तेच मागतो आम्ही. आमच्या शाळेवर 2 शिक्षकांची उपस्थिती आहे, एकच शिक्षक येतो, त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होते. आणि म्हणूनच आम्ही शाळेला लॉक ठोकलेला आहे. जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळा खोलणार नाही, एवढी शिक्षक प्रशासनाला आमची मागणी आहे. माझं नाव सुनीता ईश्वर भांगरे. तर 1ली ते 4थी पर्यंत जे वर्ग आहेत, एक शिक्षक 4 वर्गांना कसा शिकवू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे ना. जे 1लीचे पोरं असतात त्यांना जर 1ली 4थीच्या पोरांचा जर अभ्यास सांगितला ते चालेल का? एकाच वर्गात एक शिक्षक बसवतो सगळ्या पोरांना. 1लीच्या पोरांना काय शिकवणार, 2रीच्या पोरांना काय शिकवतील, ते 3रीच्या पोरांना काय वेगळं शिकवणार, 4थीच्या पोरांना काय वेगळं शिकवणार. मग 2 शिक्षक आपल्याला पाहिजे ना. तर एक शिक्षक काय करणार आहे? तो एक शिक्षक बाहेरची कामं करतील का, शाळेची कामं करतील का, पोरांचं करतील? आम्ही येऊन पोरांना घरी विचारतो तुम्हाला सरांनी काय शिकवलं. पोरं समजा आम्ही खिचडी खाली ना घरी आलो, घरी येतो, एक शिक्षक किती काय काय करणार आहे? पोरांना शिकवाल का बाहेरची कामं करेल? मग त्यांना एक शिक्षक आहे ना, तो द्यायला पाहिजे ना त्यांनी वेळेत आपल्या याच्यावर पगार या शाळेचा. आणि शिकवायला दुसऱ्या पोरांना. मग आम्ही आमची पोरं घरी ठेवायची का? आम्ही आदिवासी लोक आहोत. या पोरा आम्हाला घरी ठेवायची वेळ आली. आम्ही इंग्लिश मिडियमला आमची पाठवायची नाही मिळत, आमची ऐपत नाही मिळत. आम्ही बाहेर मजुरी काम करतो. आम्ही शाळेला लॉक लावलेला आहे. आज आम्ही जोपर्यंत शिक्षक येत नाही ना तोपर्यंत आम्ही शाळेला लॉक लावून ठेवणार आहे आणि पोरांना पण आम्ही घरी ठेवणार आहे. मग जर एवढी जर पोरं आमची घरी जर राहत असतील, तुम्हाला बरं वाटत असेल तर बघा, नाहीतर राहू द्या. मग एवढी पोरं आम्हाला घरी ठेवायची आता उद्यापासून. आम्ही शाळेत पाठवणार नाही पोरांना. माझं नाव अस्मिता विशाल पाटील, मी इथली स्थानिक नगरसेविका आहे. ग्रामस्थ आणि पालकांची एक रास्त मागणी आहे की आम्हाला शाळेवर शिक्षक, ऍक्च्युली मागणी म्हणजे प्रशासनाला खडेबोल जाऊ दे, प्रशासनावर एवढं मोठं आहे. एकीकडे आपण बघतोय की मराठी शाळा लागला पाहिजे, मराठी शाळेचा पट वाढला पाहिजे, याच्यासाठी सरकार आहे ते प्रयत्न करतोय. आणि आमची ग्रामीण भागाची अवस्था अशी झाली आहे की ग्रामीण भागात मुलं आहेत पण शिक्षक नाही आहेत. इथं हा ग्रामीण पट्टा आहे आणि बहुतांश आदिवासी वर्गातला पट्टा आहे. ही मुलं इंग्लिश मिडियमला जाऊ शकत नाहीयेत. तर इथे 30च्या वरती म्हणजे जवळजवळ 31-32चा पट आहे. मग इथे सध्या तरी 1 ते 1.5 वर्षापासून एकच शिक्षक येतोय आणि इलेक्शनचं काम असल्यामुळे ते शिक्षक त्या कामाला लागले आणि मुलं येतात, खिचडी खातात आणि निघून जातात. असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की येतात पण मुलं काहीही शिकली जात नाहीये. एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे. दुसरा शिक्षक आहे तो मेडिकलचं कारण सांगून, फिलिप सर म्हणून आहेत, मेडिकलचं कारण सांगून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं येतच नाहीयेत. पंचायत समितीमध्ये 4 ते 5 वेळा फेऱ्या मारल्या.
तर त्यांनी शिक्षक पाठवू असं सांगितलं. तो शिक्षक आला, 2 ते 3 दिवस आला. एक लेडीज होत्या, त्या 2 ते 3 दिवस आल्या. नंतर त्या शाळेत होत्या, त्याच्यामध्ये परत नियुक्त झाल्या, तिकडे जायला लागल्या. म्हणजे परत जी आहे तीच अवस्था झालेली आहे. प्रशासनाला 10 वेळा सांगितलं, बीडीओंशी संपर्क साधला, केंद्र प्रमुखांशी साधला, तर ते एकमेकांच्या बरोबर ढकलाढकली करण्याचा प्रयत्न करतात. बीडीओ सांगतात केंद्र प्रमुखांना सांगा, केंद्र प्रमुख सांगतात बीडीओ. आज परत संपर्क साधला, ते सांगतात तुमच्या इथे शिक्षक आहे तो नियुक्त केलेला आहे दुसरा. मग आम्हाला तोच पाहिजे असं नाही, आम्हाला कोणता तरी त्याच्या बदली किंवा तोच असा कोणता तरी आम्हाला शिक्षक तर द्या, अशी आम्हाला त्याच्यासाठी लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. जर 1 ते 2 दिवसात शिक्षक नियुक्त नाही झाला तरी ते शिक्षक पालकांनी आजच शाळेला टाळं सुटलेलं आहे. त्यांनी उद्यापासून मुलांना शाळेतही न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हरिचंद्र पाटील, आम्ही 4 फेऱ्या झाले शिक्षकासाठी फेऱ्या मारतोय वसायला, पण ते काय ऐकत नाही. बीडीओ साहेब कधी ऑफिसमध्ये भेटत नाही आणि तिथे शिक्षण मंत्री तिथे गेले, ते पण कधी भेटतात कधी नाही भेटत, उडवाउडवीची उत्तरं देतात. आता मुलं, एक शिक्षक आहेत, ऑलरेडी 2 शिक्षक इथे आहेत, एक येतात एक येतच नाही. 1.5 वर्ष झाला नाही येते. मुलांना शिक्षण नाही भेटत. त्यांना नाही यायचं तर दुसऱ्या कोणाला पाठवायचं किंवा त्यांचा पगार त्यांना द्यायचा. सांगायचं मला यायचंच नाही. पोरांचं नुकसान कशाला होतं त्याच्यात? पोरांना काहीच येत नाही, मग शिकून फायदा काय त्याचा? एक तर नाही आलेली ते बरं ना. म्हणून आम्ही शाळेला लॉक केलंय की शिक्षक जोपर्यंत येत नाही तिथपर्यंत आम्ही खोलणार नाही. जोपर्यंत शिक्षक येईल तेव्हा शाळेचा लॉक खुलेल.